नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे। यापूर्वी चॅनलवरती आपण लहान बाळाला 6 महिन्यापासूनच्या बाळाला आहार देत असताना त्याच्यासाठी भरपूर साऱ्या पौष्टिक रेसिपीज, आहार कधीपासून चालू करावा, कसा करावा, आहार देताना काय काय काळजी घ्यावी, आहारात कसा बदल करावा, तसेच बाळाच्या उत्तम वजन वाढीसाठी, रोगप्रतिकारशक्ती, बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी भरपूर साऱ्या चविष्ट अशा रेसिपीज पाहिलेल्या आहेत। आज आपण बाळाला चावून खाण्याची सवय कधीपासून आणि कशा पद्धतीने सहज लावावी याबद्दल सविस्तर माहिती पाहूया। सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता। त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि सोबत असणाऱ्या बेल बटन दाबायला विसरू नका। तसेच या चॅनलवरील उपयुक्त माहितीचे व्हिडिओ नवनवीन पॅरेंट्ससोबत शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा। चला तर मग आपण सुरुवात करूया। यापूर्वी चॅनलवरती आपण बाळाला आहार चालू करण्याची योग्य वय काय आहे, बाळाला पहिला आहार कसा चालू करावा, आहार किती प्रमाणात द्यावा, बाळ किती खाऊ शकतो, आहार कसा वाढवावा, बाळाचा पहिला आहार म्हणून काय द्यावं जो की बाळाला आवडेल आणि सहज खाईल याबद्दल माहिती पाहिलेली आहे। बाळाला आहार चालू केल्यानंतर हळूहळू बाळाला अन्न व्यवस्थित खाता येते, आवड निर्माण होते, पचन होऊ लागते। आहार चालू केल्यानंतर बाळाचं वजन व्यवस्थित वाढू लागतं, बाळाच्या झोपण्याच्या खेळण्याच्या वेळा वाढू लागतात, बाळाची भूक व्यवस्थित भागते आणि एकंदरीतच बाळाला उत्तम विकास होतो हे आपल्याला जाणून येते। आहारात योग्य वेळी आणि योग्य तो बदल केला तर बाळाला तो आहार खाणं शिकणं आणि आवडीने खाणं सोपं जातं। शिवाय बाळाला आहार स्वतःच्या हाताने चावून खाता येतो, वेगवेगळ्या चवी आवडतात आणि आहारातील रुचीही वाढते। सुरुवातीला बाळाला 6 महिन्याच्या असताना आहार चालू केल्यानंतर कशा पद्धतीचे पदार्थ देऊ शकतो जेणेकरून बाळाची योग्य शारीरिक आणि बौद्धिक वाढ होईल याबद्दलचे भरपूर सारे सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलवरती पाहिलेले आहेत। आता बाळाला चावण्याची सवय लावण्यासाठी कसा आहार द्यावा। 6 ते 8 महिन्यापर्यंत बाळाला आहार घेण्याची सवय होते, आहार खाता येतो आणि पचनही होतो। आता बाळाला काही दात आलेले असतात, हालचाल वाढलेली असते, बाळ जास्तीत जास्त ऍक्टिव्हिटी शिकण्याचा प्रयत्न करतं, चालण्याचा प्रयत्न करतं, बोलण्याचा प्रयत्न करतं। त्यामुळे अशा वयाच्या बाळाला आहारात भरपूर पोषण तत्व असणं गरजेचं असतं आणि हालचालीमुळे बाळाची भूकही वाढलेली असते। बाळाच्या उत्तम बौद्धिक आणि शारीरिक विकास होण्यासाठी, बाळाला सगळ्या ऍक्टिव्हिटीसाठी ऊर्जा मिळण्यासाठी, बाळाचे वजन वाढण्यासाठी बाळाला जास्तीत जास्त पौष्टिकता आणि जीवनसत्व देणारा असणारा आहार देणं गरजेचं असतं, जेणेकरून बाळाची भूक भागेल। बाळाला अगोदर आपण पातळ पदार्थ देत होतो, आता बाळाला थोडेसे घट्टसर आणि बसून खाण्यासारखे पदार्थ द्या। बाळाला आता काही दात आलेले असतात किंवा हिरड्यांच्या मदतीने बाळ थोडंसं चावू शकतं। 9 महिन्याच्या बाळाला चावून अन्न खाण्याची सवय याच वयात सहज लागते। तसेच बाळ आता बसू शकतं, त्यामुळे हाताने उचलून खाण्याचाही प्रयत्न करतं। बाळाला या वयात अगदी मऊ, व्यवस्थित चावता येतील असे, घशात अडकणार आहेत असे पदार्थ देता येतात। 9 महिन्याच्या बाळासाठी आता वेगवेगळे पदार्थ बनवण्यापेक्षा आपण घरात जे अन्न बनवतो तेच, पण कमी तिखट आणि तेलकट, कमी मसालेदार असे पदार्थ द्या। जसे की वरण भात, दूध पोळी किंवा भाकरीचा चुरा, वरण चपातीचा चुरा, सपक भाजी आणि पोळी किंवा भाकरीचा चुरा, गुळाचा शिरा, तूप भात, दूध भात, मऊ घावण, डोसे, उपमा, ज्यूस, सूप, मऊ खिचडी, अंडे, चिकन, सूप, खीर असे पदार्थ बाळ खाऊ शकतं। हे सगळे पदार्थ अगदी मऊ शिजवलेले, ताजे आणि घरी बनवलेले आणि अगदी 1-2 दात असणाऱ्या बाळालाही सहज थोडं चावून गिळता येतील, घशात अडकणार नाहीत असे असावे, म्हणजे बाळाला सहज खाता आले तर बाळ ते आवडीने आणि पोटभर खातं। 9 ते 10 महिन्याच्या बाळाला अशी पोळी किंवा भाकरी दिली तर बाळाला नीट चावता येत नाही, त्यामुळे बाळाला ठसकाही लागू शकतो, तसेच गिळले तर पोट दुखू शकते, अपचन होते, बाळाला नीट खाता येत नाही आणि त्रास होतो, त्यामुळे बाळ आहार घेणं टाळतं। त्याऐवजी जर पोळी किंवा भाकरी दूध, वरण, भाजीमध्ये मऊ करून चुरा करून दिली तर बाळाला ती चावता येते आणि खाताही येते। बाळाला चिला, घावण, डोसे, मऊ पुरी, छोटे पराठे असे छोटे छोटे तुकडे करून देऊ शकतात। तसेच मऊ शिजलेला भात, दलिया, कडधान्याच्या उसळी, फिंगर फूडही देता येतात। या पदार्थांची पौष्टिकता वाढवण्यासाठी पदार्थ बनवताना त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट, खजूर, अंजीर, फळांचे तुकडे, रस, भाजीच्या प्युरी, भाजी बारीक चिरून काही मसाले, गूळ, तूप, डाळी, कडधान्य, लसूण, अद्रक, कांदा, कोथिंबीर, पुदिना, हिंग, मध, हळद, नारळ असे पौष्टिक पदार्थ घाला, म्हणजे चव आणि पौष्टिकता दोन्ही वाढेल। बाळाला सहज स्वतःच्या हाताने उचलून खाता येतील, व्यवस्थित चावता येतील असे मऊ, चविष्ट, पौष्टिक वेगवेगळे पदार्थ बाळाला चावून खाण्याची सवय लागण्यासाठी कसे देता येईल या पदार्थांच्या रेसिपीज आपण या चॅनलवरती पाहू शकता। हे सगळे पदार्थ अगदी झटपट तयार होतात आणि बाळाला सहज, म्हणजे अगदी 1-2 दात असणाऱ्या बाळालाही हिरड्यांनी चावून खाता येतील, गिळता येतील असे पदार्थ आहेत, ते आपण पाहू शकता।
9 महिन्यानंतर बाळाला आहारात गाईचं दूध देता येतं, त्यामुळे बाळाला वेगवेगळे मिल्कशेक द्या. दूध, पोळी, दूध, भाकरीचा चुरा, भात द्या. बाळ आईचं दूध घेत असतं, त्यामुळे आत्ताच बाळाला फक्त दूध पिण्याची गरज नसते. अशा पदार्थांमधून दूध मात्र आवर्जून द्या. बाळाला कोणतेही मसाले किंवा ड्रायफ्रूट बारीक पावडर करूनच द्या, म्हणजे व्यवस्थित खाता येतील आणि पचनासही सोपे होईल, घशामध्येही अडकणार नाहीत. बाळाला आहारात आता कमी प्रमाणात तेलाचाही समावेश करता येतो, त्यामुळे कधी तेल आणि तूप वापरून पदार्थ बनवा. अशा पदार्थांचे दररोजच्या आपल्या जेवणातील पदार्थ अधिक पौष्टिक आणि चविष्ट बनवून बाळाला द्या. हा सगळा आहार चालू असताना बाळाला 3 वेळा पूर्ण जेवण, म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळचं जेवण आणि 2 वेळेचे स्नॅक्स द्या. पण सगळे पदार्थ घरी बनवलेले, ताजे, पौष्टिक आणि सात्विक असावे. बाळाला स्नॅक्समध्ये कुठलेही प्रिझर्व फूड देऊ नका. बाळाला भूक असेल एवढंच जेवण किंवा स्नॅक्स द्या. जबरदस्तीने जास्ती खाऊ घालू नका. जास्त खाण्याची सवय असते, जी की बाळाचा लठ्ठपणा वाढवते. अपचन, गॅसेस, पोटाचे त्रासही होऊ शकतात. बाळाला एकदाच खूप खाऊ घातलं तर दुसऱ्या वेळीच्या जेवणासाठी बाळाला भूक लागत नाही. त्यामुळे बाळाला भूक असेल तेवढाच आहार द्या आणि प्रत्येक जेवणांमध्ये पुरेसं अंतर ठेवा, म्हणजे बाळाची हालचाल होईल आणि पुढच्या भुकेसाठी बाळाला अन्न खायची इच्छा राहील. बाळाला आहारासोबतच आईचं दूध आणि पाणीही द्या, म्हणजे बाळाला आहार व्यवस्थित पचन होण्यास आणि पचन सुधारण्यासाठी मदत होते. 9 ते 12 महिन्यामध्ये बाळाला असा आहार दिला तर नक्कीच बाळ त्यातून खूप पोषण तत्वे मिळतात आणि बाळ स्वतःच्या हाताने आणि चावून खायलाही यामुळे मदत होते. 12 महिन्यापेक्षा मोठ्या बाळाचा आहार कसा असावा? 1 वर्षानंतर बाळाला काही दात आलेले असतात. बाळाला हाताची पकड छान आलेली असते, व्यवस्थित बसता येते. बाळ स्वतःहून खाण्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवते आणि चावून खाण्याची सवयही यामुळेच लागते. मुख्य म्हणजे बाळाला आता आपण जे जे खातो ते सगळे पौष्टिक पदार्थ घरी बनवलेले देता येतात. बाळाला खजूर, अंजीर, जर्दाळू, मनुके बारीक तुकडे करून खायला देऊ शकता, पण इतर ड्रायफ्रूट मात्र पावडर करूनच द्या, म्हणजे घशात अडकणार नाहीत. बाळ 2 वर्षाचं झाल्यानंतर बाळाला ड्रायफ्रूटचेही छोटे छोटे तुकडे करून देता येतात. बाळाला वेगळे ताट वाढून मोठ्यांच्या पंक्तीला बसवा, म्हणजे बाळही सगळ्यांचे पाहून स्वतः घास घेऊन चावून खाणं शिकतं. आहाराच्या सगळ्या चांगल्या सवयी बाळाला लागतात. स्वतः हाताने बाळ खात असेल तर बाळ घास तोंडात धरून न ठेवता चावून व्यवस्थित खाते. 1 वर्षानंतर बाळाच्या आहार पद्धतीमध्ये चवीमध्ये मोठा बदल होतो. तो म्हणजे आता आपण बाळाला योग्य प्रमाणात साखर आणि मीठ देऊ शकतो, त्यामुळे निश्चितच बाळाचा आहार जास्त चविष्ट होण्यास मदत मिळते आणि बाळाला आहार जास्त आवडण्यासही मदत मिळते. बाळाला जरी साखर आणि मीठ देत असाल तरी गूळ, गोड फळे, भाज्या पदार्थांमध्ये वापरा, म्हणजे पौष्टिकता वाढेल. तसेच साखर आणि मिठाचा अतिरिक्त वापरही होणार नाही, याकडे मात्र लक्ष द्या. बाळाला आहारात आता आंबवलेले पदार्थ, तळलेले पदार्थ, मऊ लाडू, मऊ पराठे, पुरी, चपाती, सगळ्या भाज्या, सगळी फळे देऊ शकता. आता बाळाला आपण घरामध्ये जे खातो ते सगळे पदार्थ खाऊ घालू शकतो, त्यामुळे गोड, तिखट, आंबट, कडू, तुरट अशा सगळ्या चवींची ओळख हळूहळू करून द्या. अशा प्रकारे 12 ते 24 महिन्यांच्या मध्ये बाळाला सगळे पदार्थ, परंतु मऊ, ताजे, घरी बनवलेले आणि बाळाला काही दात असतील तरी सहज चावता येतील असे चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ द्या. बाळाला 2 वर्षानंतर सगळे दात आणि काही दाढाही आलेल्या असतात. अशा वेळी बाळाला सगळा आहार छान चावून खाता येतो, परंतु सुरुवात मात्र आपल्याला बाळ 9 महिन्याचा असल्यापासूनच करावी लागते. अशा प्रकारच्या आहारातील बदल बाळाला व्यवस्थित पचनासाठी, खाता येण्यासाठी, आहार चांगल्या सवयी लागण्यासाठी, भरपूर पौष्टिकता मिळण्यासाठी आणि स्वतःच्या हाताने चावून खाण्यासाठी उपयोगी होतो. हा व्हिडिओ आपल्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरला असेल अशी आशा आहे. याबद्दल आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. बाळ आहार व्यवस्थित चावून खात असेल तर बाळाला पचनाच्या संबंधित तक्रारीही जाणवत नाहीत, कारण चावून खाताना तोंडातील लाळ अन्नामध्ये मिसळली जाते, त्यामुळे याचा खूप फायदा होतो. बाळाला आहार चावून खाण्याची सवय लावताना बाळाचे दात व्यवस्थित साफ करणं गरजेचं असतं, म्हणजे दातांना कोणतीही कीड किंवा दात खराब होणार नाहीत. सुजन संगोपन या चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकतो, जसे की उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांची बौद्धिक क्षमता, रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवावी, गरोदरपणात आईची आणि बाळाची काळजी कशी घ्यावी, बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी, लहान मुलांचा अभ्यास कसा घ्यावा, लहान मुलांचे खेळ कसे असावे, बाळाच्या विकासातील भरपूर साऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी आपण या चॅनलवरती जाणून घेऊ शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन पॅरेंट्ससोबत, तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत या चॅनलवरील उपयुक्त व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. आजचा व्हिडिओ आपल्यासाठी फायदेशीर ठरला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, कमेंट करायलाही विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल संदर्भात आपले काही सूचना, कल्पना, प्रतिक्रिया असतील तर त्याही आम्हाला नक्की सांगा. थँक्यू.